हॅलो फ्रेंड, पवन टूर्स ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। जसं तुम्ही मागे माझा व्हिडिओ पाहिलाय की आपण चाललोय वैष्णोदेवी माता ट्रिप साठी, तसं काश्मीरला पण जाणार आहोत। तर चला बघूया आपण काय काय तयारी केली। हे बघू शकता, आपली फायनली बॅग सर्व रेडी झालेली आहे। ही एक बॅग घेतोय आपण, त्याच्यानंतर खाण्याचे सामान आहे, त्याच्यानंतर मेडिसिन। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मेडिसिन आहे। आपल्यासोबत लहान मुलगी असल्यामुळे आपल्याला मेडिसिन सोबत घेणं हे गरजेचंच आहे। त्याच्यानंतर फ्रेश किट, हे जाताना घालायचे कपडे आणि हे 2 सॅक बरोबर घेणार। असे आमचे 3 लगेज सोबत राहणार आहे। चला तर मग निघूया वैष्णोदेवी ट्रिप साठी। गुड मॉर्निंग फ्रेंड, सकाळचे 6 वाजले। चला तर मग आता उठूया, आपण सर्व आवरूया, आंघोळ पांघोळ करूया आणि निघूया। कारण की इथनं 7:20ची बस आहे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आणि तिथनं धुळे एक्सप्रेस आपली 9:33ची ट्रेन आहे CST पर्यंत। तसं तर आपली मुंबईवरनं रात्रीची ट्रेन आहे, खरं आम्हाला मुंबईला काही शॉपिंग करायची, थोडीफार खरेदी करायची, त्याच्यामुळे आम्ही लवकर जाणार आहे। दुपारपर्यंत मुंबईला पोहोचू, शॉपिंग करू आणि संध्याकाळी ट्रेनच्या ठिकाणी जाऊया। चला पटपट आवरून घेऊ, 1.5 तास बाकी आहे, 1.5 तासामध्ये आवरूया, निघूया। हे बघा, जवळपास तयारी आमची झालेलीच आहे। आमचं पिल्लू आता फायनल मेकअप चालू आहे पिल्लूचा। घड्याळ घालून देऊ का? घालायचं तुला घड्याळ? फिरायला जाते। चला तर मित्रांनो, फायनली निघालो आपण। चला आता इथनं निमाणीत जाऊ आम्ही रिक्षाने, निमाणीतनं सिटी बसनी नाशिक रोड जाऊ, नाशिक रोडवरनं रेल्वे। चला बघूया पुढचा प्रवास कसा आहे। चला, बॅग आणि ज्योत्स्नाला आम्ही पुढे रिक्षा स्टॉपवर सोडून आलेलो आहे। आता पायी मुग्धा आणि मी पायी जाऊ। लगेज ते असल्यामुळे त्यांना मोटरसायकलवर सोडून आलोय। चल मम्मी, बाय। चला मुग्धा, आजीला बाय कर। ते बघा, आमच्या ज्योत्स्ना मॅडम रिक्षाची वाट बघत थांबलेल्या आहे। पिल्लू गेलं त्याच्या मम्माकडे लगेच। रिक्षा नाही आल्या अजून। चला तर मग बघूया रिक्षाची वाट। ऑटोवाल्या भैयाने आम्हाला पंचवटी कारंजावर सोडलेलं आहे। पंचवटी कारंजापर्यंत आम्हाला 20 रुपये पर सीट लागले, म्हणजे 40 रुपयात आम्ही पंचवटी कारंजावर आलोय। आणि पंचवटी कारंजावरनं आता बसची वाट पाहतोय। सिटी बस येईल इथं, सिटी बसने नाशिक रोडला जाऊ।
भेटली आणि आम्ही निघालोय नाशिक रोडकडे. 2 फुल 1 हाफ तिकीट लागले. टोटल आम्हाला 75 रुपये लागले नाशिक रोडचं तिकीट. पंचवटी कारंजा टू नाशिक रोड. सर्कलला पोहोचलो आपण. आमच्या नाशिकच्या सिटीमध्ये फायनली आता आम्ही 5 मिनिटांमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचत आहोत. चला मग आता बस सोडायचा टाइम आलेला आहे. आता आपण इथं उतरू आणि प्लॅटफॉर्मवर जाऊ. बघू आपली प्लॅटफॉर्म किती नंबरचं ट्रेन येते. फायनली आपण प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलो आहे आणि आता आमच्या ट्रेनला जवळपास 1.5 तास बाकी आहे. ते काय असतं, नेहमी आपण आपल्या गाडीने प्रवास करत असल्यामुळे आपल्याला टायमिंगचं समजत नाही. त्याच्यामुळे मनामध्ये काय भीती वाटत राहते की ट्रेन सुटून जाईल का, गाडी सुटून जाईल का, आपण त्या टायमाला पोहोचू का नाही, ही नेहमी मनात भीती वाटत राहते. जे नेहमी अपडाऊन करतात त्यांना काय 1-1 मिनिटाचं टायमिंगचं माहिती असतं की ह्या टायमिंगला आपण इथं पोहोचू, त्या टायमिंगला तिथं पोहोचू. त्याच्यामुळे ते 1-1 मिनिटावर चालताना ॲक्युरेट टाईमला येऊन थांबतात. तसं आपण नेहमी गाडीने प्रवास करत असल्यामुळे भीती वाटत राहते की ट्रेन सुटून जाईल. म्हणून आम्ही 1 तास अगोदर येण्याचा प्रयत्न केला होता, खरं 1.5 तास अगोदर येऊन थांबलेलो आहे. चला मग आता 1.5 तास करत बसूया टाइमपास प्लॅटफॉर्मवर. आमच्या पिल्लूला ही बॅग खेळायची खूप हौस आहे. ही बॅग सोबत राहिली तर ती पूर्णपणे ती बॅगशीच खेळत राहते. बॅग एवढी चले तिच्याकडनं उचलली जाणार नाही, लोटली जाणार नाही, तरी पण तिला तीच बॅग धरायची असते. चला भेटूया आता ट्रेन आल्यावर. हे बघा आमचा टाइमपास. 1.5 तास वेट करायचा, खूप जीवावर येतंय. तर आमच्याकडे एक मशीन आहे टाइमपासचं, त्याच्यामुळे टाइम कसा जातो ते समजत नाही. वेट करून करून आमच्या चिमुकलीला भूक लागली आणि साधे बिस्किट नव्हते खायचे, आम्हाला क्रीमचंच बिस्किट पाहिजे. ते क्रीमच्या बिस्किटसाठी आम्हाला भूक लागली ना बाळा. कसं आहे बिस्किट? हा, चटोरी जिभेची यालाच म्हणतात ना. फायनली आमच्या ट्रेनचं अनाउन्समेंट झालेली आहे.
आमचं रिझर्वेशन डब्याचं D1 आहे 34, 35, 36. तर ते डायरेक्टली 1 नंबर डब्बा आमचा आहे, त्याच्यामुळे पुढे चालत जावं लागते. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. जवळपास 15 मिनिटं लेट आहे ट्रेन. भुसावळ एक्सप्रेस. आपले सीट नंबर. जा पिल्लू मध्ये. हे बघा, खाऊ दिसला का आमच्या पिल्लूला लगेच भूकच लागते. काय घेतलं पिल्लू? आवडता का तुला? हा इगतपुरी कसारा परिसर आहे. आमच्या नाशिकमध्ये इगतपुरीला खूपच महत्त्व आहे पावसाळ्यामध्ये.
धबधबे वगैरे आहेत आणि पावसाळ्यामध्ये वातावरण पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण असतं इथं. हे डोंगर सर्व हिरवेगार होतात. खूप सारे बोगदे पण दिसतात आपल्याला इथे जाताना. अतिशय सुंदर असे हिरवगार डोंगर असतात. पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण एकदम अप्रतिम असतं आणि इगतपुरी या सिटीला फॉग सिटी म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यामध्ये इथं एवढे अतिशय प्रचंड असं फॉग असतं. एवढं धुक्याचं प्रमाण खूप डेंजर असतं इथं. हा मुंबई दिल्ली हायवे जाम झालेली दिसते. आता येईल पुढचं स्टेशन कसारा. थोडं फॉग दिसतंय. दुपार असताना सुद्धा इथं फॉग आहे. आपण CST ला पोहोचलेलो आहोत. फायनली आता आम्ही CST वरनं बांद्रासाठी लोकल पकडली आहे. आता लोकलवरनं आम्ही बांद्राला उतरू. बांद्रावरनं आमची संध्याकाळी फायनली आम्ही बांद्रा टर्मिनसला पोहोचलेलो आहे. आता बघूया ट्रेनची वाट. इथं तिकीट काउंटर आहे. एंट्री केल्या तिकीट काउंटरच्या पुढे गेल्यानंतर इथं बॅग चेकिंग आहे. अतिशय सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे. खूप क्लीन आणि स्वच्छ असं रेल्वे स्टेशन आहे. एंट्री केल्यानंतरला पहिल्या मजल्यावर वेटिंग रूम आहे. इथं पहिल्या मजल्यावर वेटिंग रूम आहे. लिफ्टची सोय आहे. पायऱ्यांनी पण जाऊ शकता. समोरच नोटीस बोर्ड आहे. कोणती ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, किती वाजता येणार हे दर्शवतंय. चला तर मग आपल्याला टाईम आहे तर आता आपण जाऊया वेटिंग रूममध्ये वेट करूया. वरती आल्यानंतरला हे पहिल्यांदा महिलांसाठी वेटिंग रूम आहे. द्वितीय श्रेणी. आणि इथं AC कंपार्टमेंट आहे. वेटिंग रूम AC वाल्यांचा. मॅडम चला मित्रांनो बघा आमच्या ज्योत्स्ना मॅडम किती खुश दिसत आहे. त्यांच्या आनंदाचं कारण हेच आहे की त्यांचे लाडके भाऊ त्यांना भेटलेले आहेत. हे बघा आमचे साले साहेब. चला आम्ही आता इथं वेटिंग रूम मध्ये जेवण करून घेतोय. माझ्या बहिणीने करून आणली वांग्याची भाजी, भेंडीची भाजी, पोळी, लोणचं पण आहे. करते आम्ही ट्रेनमध्ये राखीव ठेवलेलं. चला मग या सर्वजण जेवायला भेटूया जेवण झाल्यावर.
फायनली आमची ट्रेन लागली आहे. चला आता बसूया ट्रेनमध्ये. आजचा आपला पहिला दिवस अशा पद्धतीने संपला. चला भेटूया उद्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.